निर्गमाचं पुस्तक निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय आणि या ठिकाणी आपल्याला हा 13वं वचन काय सांगतं पहा. निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय आपले निर्गमन पुस्तक 3रा अध्याय आणि 13वा वचन. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा तुमच्या पूर्वजांच्या देवाने कोणाकडे पाठवले? इस्रायल लोकांकडे पाठवले. तुमच्याकडे मला पाठवलेले आहे. इस्रायलच्या वंशाकडे जाणार त्याच मी सांगितले असतास त्याचे नाव काय असेल? प्रेज द लॉर्ड. कोण विचारते ह्या ठिकाणी? मूसा परमेश्वराला विचारता का इस्रायलच्या लोकांनी मला प्रश्न विचारला का हा तुझ्या संगती कोणचा देव बोलला? हालेलुया. आणि मी त्या देवाचं नाव काय? कारण आम्ही ज्यावेळेस पाहिलं, आम्ही ज्यावेळेस आता बघितलं तर बायबल या ठिकाणी सांगतो का आदाम आणि हव्वाचा परमेश्वर कोण होता? ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, जो परमेश्वर कोण? आदाम आणि हव्वा. आता आम्ही पूर्वजनापासून आम्ही बघत आलोय का आम्ही जीवित प्रार्थना करत आहे का आदाम आणि हव्वाच्या परमेश्वराच्या नावाने आम्ही प्रार्थना करत आहे. पण ज्यावेळेस आम्ही पुढे आणि पुढे जातो तर ज्यावेळेस आम्ही पाहतो तर मग बायबल सांगतं का डायरेक्ट सडनली ही आम्ही पाहतो तर नोहाचा काळ आला आणि नोहाच्या काळामध्ये ही आम्ही पाहतो का नोहाचा परमेश्वर. हालेलुया. पण ज्यावेळेस आम्ही पुढे पाहतो त्यावेळेस अब्राहम आणि इसाक आणि याकोब आणि काय म्हणतो का परमेश्वर यावेळेस या ठिकाणी काय म्हटलं का मी तो परमेश्वर आहे. पण ज्यावेळेस या इस्रायल लोकांनी मला प्रश्न विचारला तर ते मला प्रश्न ह्याप्रमाणे विचारतील की आम्ही आदाम आणि हव्वाचा परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली, आम्ही नोहाच्या नावाने प्रार्थना केली, त्याचे नाव काय असे मला ते विचारतील. हा त्याचे नाव काय आहे मी असे त्यांना विचारतील तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ? प्रेज द लॉर्ड. कोण? मूसा जो म्हणतो, मोशे जो म्हणतो, परमेश्वराला म्हणतो मी काय उत्तर देऊ ते इस्रायल लोकांना? कारण त्यांना ऑलरेडी माहिती आहे आदाम आणि हव्वाचा परमेश्वर, त्यांना ऑलरेडी माहिती आहे नोहाचा परमेश्वर, त्यांना ऑलरेडी माहिती आहे का अब्राहम इसाक याकूबचा परमेश्वर. पण आता तू वेगळा मला सांगत आहे का मी आता काय नाव सांगू त्यांना? काय नावाने? कारण तू जे काय मला दर्शन दिले ते एका झुडपातून दिलेले आणि ते झुडूप जळलेले आहे आणि ते न जळता तरी तू त्याच्यातून माझ्या संगती बोलत आहे आणि मला म्हणत आहे की ज्या जागेवर तू उभा आहे ती जागा पवित्र आहे, तुझ्या पायातले हे जोडे काढ आणि बाजूला ठेव, कारण मी परमेश्वर पवित्र परमेश्वर आहे. पण मग मी काय बोलू? इस्रायलला काय सांगू? कोणत्या नावाने मी बोलू? कोणत्या नावाने मी त्यांना सांगू का तू माझ्या संगती बोलत आहे? हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? काय सांगू मी त्यांना आणि काय बोलू मी त्यांना? कारण तू माझ्या संगती झुडपातून बोलत आहे. मला तुझं रूप माहिती नाही, मला तुझा चेहरा माहिती नाही, मला तुझं कोणत्या गोष्टी मला माहिती आहे. फक्त मी तुझा आवाज ऐकते आणि मी समोर पाहते की एक झाड जळत आहे आणि त्या झाडातून अग्नीतून एक परमेश्वराची वाणी येत आहे. ती वाणी माझ्या कानावर येत आहे आणि आता मी काय सांगू? कोण बोलत आहे? तू कोण आहे? हु आर यू? कोण आहे तू? कोणचा देव बोलत आहे? आणि मी इस्रायलला काय सांगू? आणि इस्रायल लोक माझ्याकडे प्रश्न विचारतील त्यावेळेस मी उत्तर काय देऊ त्यांना? हालेलुया. त्यावेळेस मी उत्तर काय देऊ? आणि उत्तर दिल्यानंतर मी काय देऊ? आणि ज्यावेळेस ते उत्तर देऊन त्यावेळेस ते मला एक प्रश्न विचारतील का आम्ही आदाम आणि हव्वाचा परमेश्वराला मानतो, आम्ही अब्राहम इसाकाच्या परमेश्वराला मानतो. आता तू नवीन कोणचा देव घेऊन आला? आता तू नवीन कोणचं नाव घेऊन आला? हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? पण या ठिकाणी ज्या वेळेस 14व्या वर्षामध्ये काय म्हणतो पहा, देव स्वतः मोशा संगती बोलला. हा देव काय म्हणला? देव मोशेला म्हटला मी आहे तो आहे. हालेलुया. काय आहे म्हणजे देवाचं नाव काय? मी आहे ते आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आय एम टू आय एम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता कन्फ्यूज मध्ये पडले. कोण कन्फ्यूज मध्ये? इस्रायल लोक कन्फ्यूज मध्ये पडले. आता कोणत्या देवाला मानायचं? कोणत्या देवाच्या नावाने प्रार्थना करायची? आदाम आणि हव्वाच्या परमेश्वराकडे प्रार्थना करायची का नोहाने 40 दिवस 40 रात्र जे काही पाण्याने नाश केला आधी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करायची? त्या नावाने प्रार्थना करायची? हे नोहाच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. आणि सडनली डायरेक्ट मी जेव्हा पाहतो आदाम आणि हव्वा जेव्हा झाल्याच नंतर नोहा झाला, नोहाच्या नंतर आता अब्राहम आला, इसाक आला, याकूब आला
आणि परमेश्वर म्हणतो अब्राहम इसाक याकोबाच्या परमेश्वराच्या नावाने प्रार्थना. आता कोणत्या नावाने प्रार्थना करायची? हॅलो, समजतं मी काय म्हणतो? आणि ह्या ठिकाणी कन्फ्यूज झाले. कोण कन्फ्यूज झाले? इस्रायल लोक. कोण कन्फ्यूज झाले? आज आपल्यामध्ये बी लाईफ मध्ये कन्फ्यूज आहे. कोणत्या नावाने प्रार्थना, कशाच्या नावाने प्रार्थना करायची? हालेलुया. कशी प्रार्थना करायची? आणि जेव्हा लोक तुम्हाला त्या पास तुमची प्रार्थना अशी झाली पाहिजे, तुमच्या प्रार्थनामध्ये चेंजेस झालं पाहिजे. आता कोणची प्रार्थना करे? कन्फ्यूज. मन कन्फ्यूज झालेलं आहे, माइंड कन्फ्यूज झालेलं आहे. कशा प्रकारे प्रार्थना करे? बायबल तर या ठिकाणी सांगतो की मी आहे तो आहे. आता कोणची? आता अशी प्रार्थना केली, हे परमेश्वरा तू आहे आणि ते नाव काय आहे? हालेलुया. मी आहे तो आहे. आता हे नाव आलं आणि ह्या नावाने आता पुन्हा टेन्शन आलं इस्रायल लोकांना. आता आम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे? मग आता आदामाने हव्वाच्या नावाने नाही केली पाहिजे? हालेलुया. मग आता नोहाच्या काळामध्ये जे काही परमेश्वरांनी 40 दिवस 40 रात्र जे पाऊस पडला आता त्या देवाच्या नावाने प्रार्थना नाही करायची का? कन्फ्यूज झाले. हालेलुया. कन्फ्यूज झाले. आज तुम्ही जगामध्ये जाऊन बघितलं तर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टीचिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टीचिंग, आणि तुमचं माइंड त्याच्याने बदल होऊन जातं. आता काय, ह्या पालकाने वेगळं सांगितलं, ह्या पालकाने वेगळं सांगितलं, या सेवकाने वेगळं सांगितलं. आता आम्ही कोणचं पालन करायचे? कन्फ्यूज व्हायला लागले. हालेलुया. कन्फ्यूज चर्च. हालेलुया. आणि काय म्हणतो ह्या ठिकाणी? ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने म्हटलं की हा मी आहे तो आहे. हालेलुया. पुढे काय सांगतं? इस्रायलाला काय सांग? इस्रायल वंशांना तू इस्रायल वंशाला सांग, हा मी आहे, हा याने मला तुझ्याकडे पाठविले आहे. काय आहे? मी आहे. म्हणजे काय नाव आहे त्या देवाचं? अरे बाबा तुला पाठवलं, पण कोणत्या देवाने पाठवलं? एखादा ज्यावर तुमच्या घरी आला पाहुणा आणि म्हटलं मला त्या व्यक्तीने पाठवलं. अरे बाबा नाव काय त्याचं? कोणी पाठवलं तुला? माझा ऍड्रेस कोणी दिला तुला? माझा नंबर कोणी दिला? आपण विचारतो का नाही? हॅलो. अरे पण कोणी पाठवलं तुला? आम्ही तुला ओळखत नाहीये. कारण आम्ही एका व्यक्तीला ओळखतो, तो म्हणजे हे आदाम आणि हव्वाचा परमेश्वर, तो म्हणजे नोहाचा परमेश्वर, अब्राहम इसाक याकूबचा परमेश्वर. आता तू नवीन कोणता देव घेऊन आला? हॅलो. नाव बी चेंज. समजतं का मी काय म्हणतो? नाव चेंज. प्रेज द लॉर्ड. कधीतरी असं जीवनामध्ये ज्यावर संकट येतं त्यावर तुम्ही कन्फ्यूज होणार. लक्षात ठेवा. काय करायचं आता? खिचडी पकली, खायची का सोडायची हे तुमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. कन्फ्यूज होत आहे आता. आणि तुम्ही पाहिलं तर अब्राहम इसाक याकूबच्या परमेश्वराच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, पण प्रार्थना ऐकत नाहीये. मग आता काय करायची? मी आहे तो आहे त्यांनी करायची प्रार्थना. पण आता त्यामध्ये मी नाव परमेश्वराने मोशे संगती बोलला. आणि मोशे असा व्यक्ती होता का नम्र व्यक्ती होता, हंबल व्यक्ती होता. देव त्याच्या संगती फेस टू फेस बोलणारा व्यक्ती होता. आजपर्यंत असं कधीच नाही. येशूच्या पहिलं फक्त येशूच्या पहिलं कोण बोलत होता? मोशे संगती देव फेस टू फेस. त्यानंतर देव प्रभू येशू ख्रिस्तासोबत फेस टू फेस बोलत होता देव. प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत कोणासोबत अजूनपर्यंत फेस टू फेस बोलत नाही देव. कारण ते वेगळं, ते लाईफ, ते नम्रता, त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ते हार्ट पाहिजे. तेव्हा देवा संगती फेस टू फेस, म्हणजे त्याला मित्रता म्हणतात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहिलं तर अब्राहमाला संगती बी परमेश्वर फेस टू फेस बोलत होता. पण हे जे पाहिलं तर मोशे संगती तर खूपच जास्त क्लोज होता, खूपच जास्त क्लोज. म्हणजे तो ज्यावेळेस आपण पाहिलं तर इतका हा जिगरी मित्र होता की देव त्याच्या संगती खुद्द येऊन बोलत होता. प्रेज द लॉर्ड. एवढी त्याची प्रार्थना असं. पण प्रार्थना ही का? आता कोणची प्रार्थना करायची? प्रेज द लॉर्ड. तर पुढे जेव्हा तुम्ही पाहिलं तर बायबल सांगतं, पुढे जेव्हा तुम्ही पाहिलं तर असं सांगते, तर बायबल सांगतं का जेव्हा 3रा अध्यायामध्ये 6वं वचन तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस मोशेला परत एक शब्द विचारला. मोशेला काय दिलं? पहा वचन, 6वा अध्याय 6वं वचन. नाही, निर्गमन 3रा अध्याय 6वं वचन. तो आणखीन म्हणाला. कोण म्हटला? परमेश्वर म्हणाला मी तुझ्या पित्याचा देव. परत कोणाचा? मोशेचा पिताचा देव. आता कन्फ्यूज परत झाले. ओ माय गॉड. म्हणजे माझा पिताचा बी देव आहे. म्हणजे अजून परत खिचडी माझ्या डोक्यामध्ये चालली. हालेलुया.
कोणच्या देवाला मानायचं आता इथं तर परत म्हणतो का बाबा तुझ्या पिताचा देव. माय गॉड, परत कन्फ्यूज. पुढे काय सांगतं? अब्राहमाचा देव, हा इसाकाचा देव, हा याकोबाचा देव आहे. हा कोण आहे मी? तुझ्या पिताचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. बापरे, आता परत कन्फ्यूज आणि कन्फ्यूज होतात. आता परत लोक कन्फ्यूज व्हायला लागले. प्रेज द लॉर्ड. आणि आता तू एक नाव मला दिलेलं आहे का मी आहे तो आहे. आता परत कन्फ्यूज माझ्या जीवनामध्ये व्हायला लागलं. आता काय करायचं? आणि इस्रायल लोकांचे कम्युनिकेशन चालवायला लागले. इस्रायल लोक ज्यावेळेस बोलायला लागले, आता कसं करायचं? अब्राम, इसाक, याकोबाच्या नावाने प्रार्थना करायची का मोशेने सांगितलेल्या त्या नावाने प्रार्थना करायची? हालेलुया. आता कन्फ्यूज आलं. प्रेज द लॉर्ड. पूर्वजांचा देव म्हणजे पूर्वजन कोण आहे आपलं? आदाम आणि हव्वा. हालेलुया. पण आता ज्यावेळी पाहिलं तर देव मोशेला म्हटलं मी आहे तो आहे. बस संपलं. प्रश्न या ठिकाणी मिटून गेला. संपलं. आता काय ह्या नावाने प्रार्थना करायची? नवीन नाव आलंय आता आपल्याला. हालेलुया. लोकांना काय नवीन नाव आलं? यस, न्यू नेम. नवीन नाव आला, त्या नवीन नावाने प्रार्थना केली. मग अब्राम, इसाक, याकूबच्या नाही का? कन्फ्यूज झाले. आता काय करायचं? पण माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्हाला सांगतो, इस्रायल लोकांनी सांग तुम्हाच्या पूर्वजांनी अब्राम, इसाक, याकूबच्या परमेश्वराच्या नावाने जेव्हा तुम्ही प्रार्थना करा. आणि हे कन्फ्यूज त्यांच्या लाईफमध्ये इतके वाढले गेले की ते आता म्हणले आता मी काय करू? हालेलुया. आणि एक नाव अजून एक ऍड झालं त्याच्यामध्ये. आणि ते नाव काय होतं माहिती का? त्याच नावाला त्याच सांग की, म्हणजे इस्रायल लोकांना सांग की ही का इब्रीचा देव. कोणता देव? इब्रीचा देव. आता परत एक कन्फ्यूज नाव आलं. आता परत तिथे एक नाव ऍड झालं. ओ माय गॉड, आता काय करायचं? इस्रायल लोक टेन्शन मध्ये आले. आता काय करायचं? किती नावं मिळाले? भरपूर नावं मिळाले त्यांना. अरे ह्या नावामध्ये आम्ही कशी प्रार्थना करावी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? मी बरोबर तुम्हाला टॉपिकवर घेऊन जाणार आहे आज. पण माझ्या प्रियांनो, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मोशेने सांगितलं, त्यानंतर बायबल सांगतं का मोशेने एक संदेश दिला आणि म्हटलं माझ्यासारखा एक व्यक्ती ही तुम्हाला हा देणार आहे व्यक्ती, जो तुम्हाला एक देवाचा सेवक तुम्हाला देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही यशायाच्या पुस्तकामध्ये आयझाया 7:14 मी पहा काय म्हणतो. आता या ठिकाणी परत झालं 400-450 वर्षाच्या नंतर परत एक व्यक्ती संदेष्टा आला आणि त्याचं नाव होतं यशाया संदेष्टा. 4.5 वर्षानंतर एक सेवक आला, एक भविष्यवक्ता आला आणि त्याचं नाव होतं यशाया संदेष्टा. आता ह्या यशाया संदेष्टाला अजून एक नाव देण्यात आलं. इस्रायल लोक टेन्शन मध्ये आले परत. आणि इस्रायल लोकांनी काय? यशाया 7:14 7:14 प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत हा काय म्हटलं? यास्तव प्रभू तुम्हाला स्वतःहून चिन्ह देत आहे. कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल. ओ माय गॉड. पुन्हा एकदा इथं एक नाव आता कन्फ्यूज झालं. एम्मॅन्युअल. हालेलुया. परत एक नाव इथं आलं आणि आता परत इस्रायल लोकांना टेन्शन. परत इस्रायल लोक म्हटले ओ माय गॉड, आता काय करायचं? आता अब्राम, इसाक, याकूबच्या नावाने तर झालंय. आता हा नोहाच्या देवाच्या नावाने झालं. आता मोशेच्या पिताच्या नावाने बी झालं. आता काय करायचंय? आता देवाने जे मोशेने जे नाव सांगितलं होतं मी आहे तो आहे, तोही झालं. आता काय? हे एक नाव आता यशाया संदेष्टाच्या महान सेवकाच्या द्वारा हा एक नाव प्रगट झालं. आणि ते प्रगत नाव काय होतं? एम्मॅन्युएल. हालेलुया. म्हणजे आम्हा बरोबर देव. आणि मग आता काय? कन्फ्यूज परत माझ्या प्रियांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता इथं कन्फ्यूज खरंच गोष्टी घडायला लागलेल्या. पण ज्यावेळेस ह्या गोष्टी घडल्या इस्रायल लोकांना पुन्हा प्रॉब्लेम आला. आता ह्या नाव पुन्हा एक आलं आपल्याला. 450 वर्षानंतर परत एक नाव आलं. हालेलुया. समजतं का नाही? मी खरंच तुम्हाला स्पष्ट सांगणार आज बा. आणि ज्यावेळेस तुम्ही पाहिलं तर तो यशाया संदेश कोणा संगती तो चिन्ह मागितलं. आपण यशाया 1 अध्याय वाचू.
हा, यशाया 7:1 पासून 7वा अध्याय 1 वचन. यहूदाचा राजा आहाज हा, कोण होता तो? यहुद्याचा राजा आहाज. बिन योथाम हा बिन उजिया हा याच्या काळी असे झाले की याच्या काळी असे झाले की आरामाचा राजा आरमाचा राजा रसीद रसीर, व इस्रायलाचा राजा इस्रायलाचा राजा पेकह हा बिन हा रमाल्य हा हे यरूशलेमे बरोबर हा लढण्यास चढाई करून गेले. बर, पुढे. परंतु त्याची त्यावर काही सरशी झाली नाही. हा, पुढे. आरामाची इफ्राईमाची जूट झाली हा आहे असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कंपतात तसे त्याचे मन व त्याचे लोकही मने कंपित झाली. काय झालं त्यांचं मन? आपण 10वं वचन वाचू, त्याच्यामध्ये 7:10 मध्ये वाचू. ते 7:10. परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, आहाजात परमेश्वर कोण म्हणला? परमेश्वर आहाजात आणखीन म्हणाला, तुझा देव परमेश्वर याच्याकडे तू आपल्यासाठी चिन्ह माग. काय मागितले? चिन्ह माग. पुढे. ते खाली अधोलोकात असो ते खाली अधोलोकात असू किंवा वर ऊर्ध्वलोकात उज लोकात असू. पुढे. आहाज म्हणाला, हा, मी मागणार नाही. नाही, मी मागणार नाही. पुढे. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार मी परमेश्वराची कधी परीक्षा पाहणार नाही. पुढे काय झालं? तेव्हा तो म्हणाला, हा हे दाविदाच्या घराण्या, हा मी सांगतो ते ऐक. हा, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणि काय काय कंटाळे तुम्ही देवासंगती बोलायला, कारण आता कन्फ्युज झाले ना. कोणच्या नावाने प्रार्थना करा? कंटाळे तुम्ही. अहो, तुम्ही मनुष्यांनो, तुम्ही कंटाळे कंटाळे तुम्ही. तुम्हाला चर्च नको, तुम्हाला प्रार्थना नको, तुम्हाला बायबल वाचणं नको, तुम्हाला जे प्रभूचे वचन ऐकणं नको. तुम्ही प्रत्येक गोष्टी कंटाळे, कारण तुम्हाला हा जग आणि जगातल्या गोष्टी पाहिजे. म्हणून तर या ठिकाणी पवित्र शास्त्र म्हणतो की तुम्ही कंटाळे लोकांनो. कोणाच्या? दाविदाच्या घरानो तुम्ही कंटाळे. आणि तुम्ही आणि मी कोणाच्या घराण्यातलं? हे दाविदाच्या कुळातले, दाविदाच्या परमेश्वराच्या, अब्राहम इसाक याकूबाचा परमेश्वर. आणि काय म्हणलं? कंटाळे तुम्ही आता. हालेलुया. कंटाळे इस्रायल लोक आता. कारण आम्ही आता पहिल्यापासून ऐकत आलो, आदाम आणि हव्वापासून ऐकत आलो ना. आता ज्यावेळेस मोशेने नवीन एक नाव दिलं, त्याच्यातही आम्ही आता कंटाळलो. आता काय करायचं? पुढे काय सांगतं माहिती का? कंटाळा आणि हे थोडे झाले म्हणून माझ्या देवाचं कंटाळविता काय. हा, बस आता नको पास्टर योगेश, आम्हाला आता येशू नको. कंटाळा आता आम्हाला. वर्षानुवर्ष तुमच्या चर्चला यायचं, वर्षानुवर्ष प्रार्थना करायची, पण कंटाळलो आता बस. हालेलुया. हो, काही लोकांचे शब्द असे आहे की आता कंटाळले. ते म्हणतात नको आम्हाला येशू, नको आम्हाला या गोष्टी, नका सगळ्या गोष्टी. पण मला तुम्हाला सांगायचंय, मला सांगून उपयोग नाहीये. नाश तुमचाच होणार आहे. तुम्ही कंटाळले तर तुमचाच नाश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. 2 तास तुम्हाला नाही बसवता येत, कंटाळले तुम्ही, म्हणजे तुम्हाला आज देवाची कंटाळा आला आहे. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस देवाचा कंटाळा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी काय सांगतं पहा, 14 मध्ये. मग त्यानंतर भविष्यवक्तांनी उत्तर दिले आणि म्हटले का कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव काय ठेव? इमॅन्युएल. हालेलुया. आता काय घडण्यात आलं? कंटाळले प्रत्येक लोक, इस्रायल लोक कंटाळले, कारण त्यांच्या समोर एवढे नावं आले का कोणत्या नावाने प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? पण माझ्या प्रियांनो, एक गुड न्यूज परमेश्वर तुम्हाला देत आहे. आणि अनेक लोक ज्यावेळेस म्हणतात का आता आम्ही कोणत्या नावाने प्रार्थना करायची, कन्फ्यूज झालो आहे आम्ही. हालेलुया. कन्फ्यूज झालोय आता आम्ही कोणत्या नावाने प्रार्थना करायची. कंटाळलो आता आम्ही आमच्या हे नाव करायचं की त्या नावाने प्रार्थना केली. ह्या सगळ्या गोष्टी किती उशीर लागला ते दुसरं एक संदेश परमेश्वराने देण्यासाठी किंवा देवाचा दास. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर पहिला कोण आला? मोशे आला. दुसरं कोण आलं? यशाया संदेष्टा. यांनी सांगितलं का हे नाव. पण माझ्या प्रियांनो, एक व्यक्ती तुमच्याकडे आला. कोण होता पहा?
आणि काय घडण्यात आलं? लूक शुभवर्तमान त्याचा हा पहिला अध्याय 26 ते 31 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. नंतर 7व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. कोण गेला? मनुष्य गेला? व्यक्ती गेला? नाही, डायरेक्ट कोण गेला? गब्रिएल देवदूत गेला. कोणाकडे गेला? येशाया संदेशात सांगितले कुमारी गर्भवती होईल. तिच्याकडे कोण गेला? सेवक नाही गेला, भविष्यवक्ता नाही गेला. प्रभू येशू ख्रिस्ताचा महान जो देवदूत होता, ज्याला गब्रिएल म्हणतात, तो गब्रिएल त्याच्याकडे गेला. आणि काय पुढे झालं माहितीये? वाचा. दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती. हा, पुढे. आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. हा. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला. कुठं गेला? आत गेला तिच्या घरामध्ये. आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्री, हे कृपा पावलेली स्त्री, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. प्रभू तुझ्या बरोबर आहे. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली. हा, तिच्या मनात काय उडाली? खळबळ उडाली. का खळबळ उडाली? आता प्रभू माझ्या बरोबर आहे, पण पुढे काय सांगतं पहा. आणि हे अभिवादन काय असेल? हे आता काय असेल हे अभिवादन? काय परत हे प्रार्थना? आता टेन्शन तर काय इस्रायल लोकांना पहिलं टेन्शन आले, आता हे एक आलं काय 16-17 वर्षानंतर हे एक आता आलं बाबा. कोणचं नाव आलं आता? कुमारी गर्भवती होईन आणि तिला हा पुत्र होईन, त्याचं नाव इमॅन्युएल ठेवण्यात येईल. पण आता ज्यावेळेस देवदूत तिच्याकडे आला आणि देवदूतांनी सांगितलं का तू पुत्र गर्भ होईन तुला, पुढे काय सांगतं? अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. आता पुन्हा ती विचार करू लागली. आता काय करायचं? कोणता विचार? तुमचे विचार येत नाही तुमच्यामध्ये, कशी प्रार्थना करायची? पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, हे गोष्टी घडत नाहीये, हे संकट जात नाहीये, कशी प्रार्थना करायची? अब्राहम, इसाक, याकूबच्या नावाने प्रार्थना करायची का? हा, मोशेने सांगितलं मी आहे तो आहे त्या नावाने प्रार्थना करायची. तर आता कोणत्या नावाने प्रार्थना करायची? आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस मरियमनी टेन्शन मध्ये आली, पुढे देवदूताने तिला म्हणाले, भिवू नको. हा, मरियम भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. पहा, तू गरोदर राहशील. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो, जे नाव पहिले आले प्रत्येक नावामध्ये कृपा नव्हती बरं का. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक नाव जे आले अब्राहम, इसाक, याकूबच्या परमेश्वरा, त्याच्यात कृपा नव्हती, त्याच्यात साल्वेशन नव्हतं, त्याच्यात जीवन नव्हतं. पण ज्यावेळेस स्वर्गीय पिता ही कन्फ्युज झाला का आता मी एक नाव असं देईन की या सगळ्या जगाचं तारणकरण असं नाव मी देईन. हालेलुया. आणि त्याच नावाने सैतान निघन, त्याच नावाने प्रार्थना ऐकन, बाकीच्या प्रत्येक नावाचे काही उपयोग होणार नाही. कन्फ्यूज झाले. स्वर्गीय पिताही म्हणले अरे हे लोक काय आता कन्फ्यूज करायला लागले. इस्रायल लोक कन्फ्यूज. ज्यावेळेस मरियम कर देवदूत आला आणि काय म्हटलं? तुला पुत्र होईल. हा, तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. हालेलुया. स्पष्ट शब्दात काय म्हटलं? त्याचे नाव येशू ठेव, कारण तो येशू पुढे काय सांगतं? तो थोर होईल. तो थोर होईल. त्याला परिपक्वतेचा पुत्र म्हणतील. त्याला हा परिपूर्णाचा म्हणजे हे पवित्रताचा परमेश्वराचा पुत्र म्हणण्यात येईल. आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजसन देईल. हालेलुया. कोणाचं? पूर्वजनाचं जे राजसन त्याला देईन. पुढे, आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील. प्रेज द लॉर्ड. कोणावर राज्य करेल? प्रत्येक जगावर राज्य करेल. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, माझ्या स्वर्गीय परमेश्वर काय सांगतो? ते नाव इस्रायलला ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस सगळे हादरले. हे हादरल्याच्या नंतर ते म्हटले हे नाव कोणचं आहे? या नावामध्ये उद्धार आहे, या नावामध्ये चंगाई आहे, या नावामध्ये सैतान पळतो, या नावामध्ये बावर येतं, या नावामध्ये अनेक दुष्ट आत्मा निघून जातात. हे नाव जे आहे ते अनेकांना रोग्यांना बरं करतं. आणि हे नाव ज्यावेळेस त्यांना मिळालं, हो माझ्या प्रियांनो, काय घडण्यात आलं? माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस हे नाव सर्व नावाहून श्रेष्ठ होतं. जेव्हा तुम्ही इब्रिकराच्या पुस्तकात पाहिलं तर इब्रिकराच्या पुस्तकात म्हणतो सर्व नावाहून श्रेष्ठ नाव ते प्रभू येशूचं नाव आहे.
प्रेज द लॉर्ड. सगळे नाव साईडला केले. आणि बायबल काय सांग, तुम्ही तो पिक्चर पाहिला का? तो तुम्ही पिक्चर पाहिला का माझ्या प्रियांनो? हो क्या जावेज तो सारे दुनिया का बोझ लिया, उस नाम को लेना पड़ता था. येशू ज्यावेळेस आला, सगळ्या जगाचा बोझ त्या प्रभू येशूच्या नावाने घेतलं आणि ते नाव म्हटलं, आता मी तुला सांगतो, उद्धार तुला मिळेल, तारण तुला मिळेल, सैतान तुला हा सोडून जाईल. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही आज मी प्रार्थना करा आणि म्हणा, अब्राहम इसाक याकूबाच्या नावाने मी तुला म्हणतो, सैतान निघून जाणार नाही. तुम्ही म्हणता, ज्यावेळेस म्हणले का हा लाजरस, तुम्ही सांगतो का लाजरसच्या नावाने निघून नाही जाणार. तुम्ही ज्यावेळेस म्हटले हे का ज्यावेळेस मी आहे तो आहे या नावाने मी तुला सांगतो, सैतान तरी निघून जाणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता प्रभू येशूच्या नावात सैतान, मी तुला सांगतो सडनली तो सैतान निघून जाईल. कारण ते नाव सर्व नावाहून श्रेष्ठ नाव आहे, ते सर्व नावाहून सामर्थ्यवान नाव आहे. आणि इस्रायलांना ते नाव पाहिजे नव्हतं, पण ते कन्फ्युज झालं. आता यावेळेस तुम्ही कन्फ्युज होणार नाहीये, कारण बायबल सांगतं ते नाव येशू नाव तुम्हाला मिळाले. आणि अनेक आजार आणि कॅन्सर आणि प्रकारचे बंधन तुम्हाला सोडून जाईल, कारण ते नाव येशू नाव तुम्हाला मिळालं आहे. Somebody hallelujah, hallelujah. माझ्या प्रियांनो, इस्रायल लोकांचे प्रत्येक नाव साईटला आले. ही इज द नेम ऑफ जीसस. हालेलुया. माझ्या प्रियांनो, अब्राहम इसाक याकूबचं नाव काही करू शकलं नाही. हालेलुया. नोहाचं नाव बी काही करू शकलं नाही. आदाम हव्वाच्या परमेश्वराचं बी नाव काही करू शकलं नाही. मोशेने जे नाव दिले तर मी आहे तो आहे, तेही नाव काही करू शकलं नाही. पण एक नाव होतं माझ्या प्रियांनो, ते म्हणजे येशू नाव. हालेलुया. येशू नाव. आज तुम्हाला टेस्ट घ्यायचा असेल तर जाऊन त्या एखाद्या व्यक्तीला सैतान लागले, त्याला म्हणा, अब्राहम इसाक याकूबच्या परमेश्वराच्या नावात तुला सैतान म्हणतो, बाहेर निघून जाणार नाही. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही फक्त नरकापाशी जा आणि नरकाच्या कोपऱ्याला जाऊन फक्त म्हणा येशू, नरका हालून जातील, भूकंप होईल नरकामध्ये. एवढं सामर्थ्य त्या नावामध्ये. हालेलुया. त्या येशू नाव. पण तुम्ही जाऊन म्हणा अब्राहम इसाकच्या नावामध्ये हे तुला सांगतो नरक म्हणा मी नाही हलणार. सैतान म्हणा मी नाही हलणार. कारण बायबल एक मेन्शन करत आहे, ज्यावेळेस पॉलला दगडमार करण्यात आलं, तो बेशुद्ध पडला. त्याच्या अंगावरून लोक कपडे आणत होते आणि दुष्ट आत्म्यावर टाकत होते, बरे होत होते. एक व्यक्ती दोघ जण होते, त्याच्यातला हा दुष्ट आत्मा बाहेर आला आणि ते हे बायबल काय सांगतो, ते नाव आहे येशू नाव. Somebody hallelujah. आणि ते नाव देण्यासाठी कोणचा हा महासेवक नाही आला, भविष्यवक्ता नाही आला, खुद्द स्वर्गातून नाव आलंय ते. आणि ते नाव येशू नाव तुम्हाला दिलेले आहे. Somebody hallelujah. आणि त्यावेळेस इस्रायल, त्यावेळेस पूर्ण जग कन्फ्युज मधून बाहेर झाले. आता एकच नाव, इन द माइटी नेम ऑफ जीसस, दुष्ट आत्मा निघतो. हालेलुया. यीशु के नाम से ये प्रार्थना करते हैं और ये सक्सेस हो जाती है. क्यों? क्योंकि वो जो नाम हमें दिया है. ज्यावेळेस तुम्ही पाहिलं परमेश्वराचं वचन माझ्या प्रियांनो, तर ते वचन सांगतं प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 7 वचन. प्रेषितांची कृत्य त्याचा 4 अध्याय 7 वचन काय सांगतं पहा. थँक्यू जीसस. प्रेषितांची कृत्य त्याचा 4 अध्याय 7 वचन. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? कोणत्या नावाने हे करतं? भाऊ आम्हाला अब्राहम इसाक याकूबच्या नावाने नाही करत. आम्ही ही मोशेच्या देवाने मोशेने जे आम्हाला नाव दिले त्या नावाने बी आम्ही प्रार्थना नाही करत. हालेलुया. नोहाच्या परमेश्वराच्या नावाने बी आम्ही प्रार्थना नाही करत. आम्हाला जे सामर्थ्य देणार आहे ते म्हणजे कोण आहे माहिती का? काय पुढं? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, लोकाधिकाऱ्यांनो, वडील जणांनो, दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला.
म्हणजे तो कशाने बरा झाला तो कशाने बरे झाला याच्याविषयी आमची आज चौकशी व्हावी की असे चौकशी व्हावं का असे तर तुम्हा सर्वांना हा, तुम्हा सर्वांना इस्रायल लोकांना हे कळावे की इस्रायल लोकांना ही कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, कोणावर ज्याला तुम्ही वधस्तंभावर खेळून मारले ना, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, ज्याला देवाने मेल्यातून उठवले, त्या नासोर येशू ख्रिस्ताच्या ज्या नासूर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन कोणाच्या नावाने बरा झाला? हा, अब्राम इसाक याकूबच्या परमेश्वराच्या नावाने, नोहाच्या परमेश्वराने, मोशेने जे नाव दिलेले आहे का मी आहे तो आहे त्या नावाने, काय नावाने? नासरू येशू ख्रिस्ताच्या नावाने तो बरा झालेला आहे. आज भी तुमचे प्रॉब्लेम फक्त एकच व्यक्ती दूर करू शकतो, ते म्हणजे येशू. सारे दुनिया का बोझ यीशु मसीह ने लिया है. हालेलुया. इस दुनिया में कोई भी ऐसा आदमी नहीं है कि जो तुम्हारे बोझ लिया. हर नाम जो आया है बाइबल में, किसी ने भी आपका बोझ उठाया कि मुझे बताओ? अब्राहम इसहाक याकूब के परमेश्वर ने जो नाम दिया था, उठाया आपका बोझ? नहीं. गाड़ा गया, मारा गया, कोई मर गया, कोई गाड़ा गया तुम्हारे लिए? नहीं. खून बहाया किसी ने? नहीं. मी आहे तो आहे त्या देवाने भी नाही. येशूचं नाव तुमच्या प्रत्येकाचे बोझ, प्रत्येकाचे पाप, प्रत्येकाचे हे गुन्हा त्यांनी स्वतःवर घेतला. कोणावर घेतले? स्वतःवर घेतला. आणि स्वतःवर घेऊन वधस्तंभावर गेला आणि मरण पावला आणि गाडला गेला. तिसऱ्या दिवस पुन्हा तो तिसऱ्या दिवशी उठला गेला. हालेलुया. आणि आज जगभरामध्ये कोणचं नाव आहे? येशू नाव. बदललं? 2024 चाललेले बदललं? बदलू शकत नाही. कारण बायबल सांगतो का ज्यावेळेस याकूबाचा इब्रिकाराच्या पुस्तकात जेव्हा तुम्ही पाहिलं, काल आज आणि युगानुयुग सारखा येशू, ना कधी बदलणारा देव आहे तो, बदलू शकत नाही. अब्राहम इसाक याकूबच्या परमेश्वर याचं नाव असे बदलत आले, पण येशू नंतर कोणतंही नाव येणार नाही आणि कोणतं नाव येऊ बी शकत नाही. लिहून घ्या हे. हालेलुया. कारण ते नाव तुम्हाला दिलेले आहे. कारण त्या नावाने इतकं सहन केलेलं आहे, इतकं त्रास सहन केलेला आहे. उन्हातानामध्ये वधस्तंभावरही प्रार्थना केली आणि मेल्यानंतरही तो तिसऱ्या दिवशी उठला, ह्यासाठी का माझे मेंढर भटकले नाही पाहिजे. कंटाळा आता नाही येतो का कंटाळा कोणाला? येशूच्या नावात फक्त प्रार्थना करायची, कंटाळाही नाही. 10 नावं घ्या, 10 नावांनी प्रार्थना करा. नाही रोज तेच नाव घ्यायला कंटाळा येतो. पण एक नाव असं आहे की त्या नावाने कधीच कंटाळा येऊच नाही, कधीच तुम्हाला कंटाळा नाही येतो. म्हणून ते नाव आहे येशू नाव. युट्यूब भाई भाऊ बहिणींनो, फेसबुकच्या भाई बहिणींनो, लिहून घ्या. तारण कोणाकडून बी नाही. कुठेही जा, कोणत्याही कोपऱ्यात जा, कुठेही जा, कितीही तुम्हाला करायचंय सगळं करून या. माझा एक डायलॉग आहे, येऊन फिरून तुम्हाला भोपळ्या चौकात यावं लागेल, म्हणजे चर्चमध्येच यावं लागणार. कारण ते नाव माझ्या देवाने दिलेलं आहे. तुम्ही कुठेही जा. मी तर आज तुम्हाला म्हणतो, जेवढं तुम्हाला जायचं जाऊन या, आनंद करून या. हालेलुया. अनुभव घेऊन बघा. तुम्हाला अनुभवाची बी गरज आहे. चांगला अनुभव घेऊन या. जिथं तुम्हाला चांगलं वचन वाचन तिथं जाऊन बघून या. आनंद घेऊन बघा. महिनाभर जाऊन बघा. का पास्टर आज महिनाभर आम्ही दुसऱ्या चर्चला जाऊन बघतो, घ्या आनंद घेऊन बघा. पास्टर आम्ही या ठिकाणी आनंद करून बघतो, 1 महिना आम्ही दुसऱ्या चर्चला, 1 महिना त्या सेवकाकडे जाऊन बघतो. जाऊन या, अनुभव घेऊन या. येशू सारखा कोणी नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समरी हालेलुया. या ठिकाणी सांगतं आणि तारण दुसरं कोणाकडून नाही. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. प्रेज द लॉर्ड. आकाशाखाली आणि कोणतंही नाव पुढे दिलेले नाहीये आणि येणार बी नाही. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत येशू नावच राहणार, येशूच राहणार. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो?
प्रभूने आज तुम्हाला नाव दिलेले आहे आणि ते नाव कोणचे? येशू नाव. म्हणून तुम्ही म्हणा, अब्राहम इसाक याकूबच्या परमेश्वरा तुमची प्रार्थना नाही ऐकण्यात येत. पण ज्यावेळेस तुम्ही योहानाचं बुक ऑफ योहानामध्ये पाहिलं आणि म्हटलं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, माझ्या नावाने माझ्या पिताकर जे काही तू मागशील ते तुला मिळेल. कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने. आणि पिताकर मागा, हे पिता अब्राहम इसाक याकूबच्या परमेश्वराच्या नावाने आज एखादा व्यक्तीचा सैतान निघून जा. नाही निघून जाणार, गॅरंटीने सांगतो, नाही निघणार. आजार नाही निघणार. मी म्हणत नाहीये की अब्राहम इसाक याकूबचा परमेश्वर येशू नाहीये, येशू आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला खरा येशू समजला तेव्हा मिराकल होत्या. इस्रायलला माहित नव्हतं काय, पण ज्यावेळेस पेत्र काय म्हणतो का इस्रायलांना हो हे सामर्थ्य कुठून आले हे तुम्हाला मी दाखवतो, कारण तुम्ही वधस्तंभावर येशूला खेळवलं. येशूने, परमेश्वराने येशूला उठवलं, जिवंत केलं. आज त्याच नावाने चिन्ह चमत्कार होता, त्याच नावाने आज मोठे मोठे मिरॅकल होता. का होता? त्याच नावाने आज जे सताव करने वाले लोग हैं वो हमको क्यों तकलीफ देते हैं? क्योंकि वो नाम हमें मिला है. समजतं की मी काय म्हणतो? ते त्रास आम्हाला का होतं? कारण ते नाव आम्हाला दिलेले, आणि ते नाव असं काही नॉर्मल नाव नाही, पॉवरफुल नाव दिलेले. त्याच्यामुळे आम्हाला सताव, त्याच्यामुळे आम्हाला फाईट करावं लागते, त्याच्यामुळे आम्हाला संकटातून जावं लागतो, फायनान्स मधून जावं लागतं, प्रॉब्लेम मधून जावं लागतं, प्रत्येक गोष्टीमधून आम्हाला जावं लागतं. कारण ते नाव आमच्यामध्ये आहे. कोणामध्ये आहे? आपल्या इनसाइट आहे. मला वाटतं का आपलं चर्च वाढलं पाहिजे? बरोबर आहे. देव मला म्हटला हे वचन त्यांना दे. काय म्हटलं माहिती का? गणना हा 11वा अध्याय आणि 23 वचन. परमेश्वर मोशेला म्हटला, परमेश्वराचे हात काय तोडके पडले आहे का? माझे म्हणजे माझे तुझ्या हा प्रती येते की नाही हे तू आता पाहशील. परत एकदा वाचा हे वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोडका पडलेला आहे का? म्हणजे तुम्हाला सांगते देव. हा पुढे, माझे म्हणणं तुझ्या प्रत्यक्षात येते की बघ. काय म्हणतो देवबाप? काही मी करून दाखवतो पण हे पहिलं तू बघून घे. सेकंड वर्ड आता एक देत आहे देव. अजून एक भविष्यवाणीचं वचन काल रात्री मला पवित्र आत्म्याने दिलं. 25 वचन. हा, त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही. रात्री सांगितलं की माझ्या भावा, माझ्या मुला, प्रत्येक लोकांवर हात ठेव आणि तुझ्यावर जे आत्मा आहे तो उत्सुकाचा आत्मा, जे सेवा करण्याचा आत्मा, जे साफसफाई करण्याचा आत्मा, जो प्रभूमध्ये सेवामध्ये तत्पर राहण्याचा आत्मा, तो आत्मा मी त्यांच्यामध्ये पाठवेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्हीही काय करा, बायबल सांगतं की तुम्ही जाऊन काय करावं, की तुम्हीही त्यांना मदत करावा किंवा संदेश सांगून मात्र त्याचे. आणि बायबल या ठिकाणी स्पष्ट सांगतो की तो काय म्हणतो माहिती पवित्र शास्त्रामध्ये, का त्यांनीही ती मदतीचा हात, म्हणजे हे मदतीचा हात पाठावा त्याच्याकडे. पुढे काय सांगतं? पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. हा, का नाही सांगितला? कारण 17 लोकांवर फक्त. पण देव जो बाप आज तुमच्यावर आणि माझ्यावर येत आहे. देवाचा आत्म्याने मला काल रात्री सांगितलं की तू जाऊन त्यांना सांग आणि त्यांच्या